पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महत्त्वाची अपडेट या शिष्यवृत्तीच्या निकषामध्ये बदल, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय निर्गमित। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। या शिष्यवृत्तीच्या निकषामध्ये बदल GR निर्गमित। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस। 29 जुलै 2024 प्रदेश शिष्यवृत्तीच्या निकषामध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी महाज्योती, TIRTI इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती। त्या अनुषंगाने आधी छात्रवृत्ती प्रदेश शिष्यवृत्तीच्या निकषामध्ये बदल करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे। प्रदेश शिष्यवृत्ती योजना ह्या विभागामार्फत प्रदेश शिष्यवृत्ती, फॉरेन स्कॉलरशिप योजना, सामाजिक न्याय विशेष व सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, नियोजन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ह्या विभागामार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहेत। ह्या सर्व विभागाच्या प्रदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता येण्याच्या उद्देशाने ह्या योजनेच्या निकषामध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे। दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीचे शासन निर्णयापूर्वी बार्टी प्राप्त अर्ज 763, सारथी प्राप्त अर्ज 1329, महाज्योती प्राप्त अर्ज 1453 या संस्थांमार्फत देण्यात आलेल्या आधी छात्रवृत्ती जाहिरातीनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्राची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण 3545 संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना 50% दराने सरसकट आधी छात्रवृत्ती मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे। बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या आधी छात्रवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या मर्यादा 200 वरून 300 इतकी करण्यात आली आहे। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या आधी छात्रवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या मर्यादा 100 वरून 200 इतकी करण्यात आली आहे। पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55% गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी। तसेच PhD अभ्यासक्रमासाठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55% गुणासहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी। प्रदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेल्या संपूर्ण शिक्षण फी ही संबंधित यंत्रणेने थेट संबंधित शैक्षणिक संस्थेत अदा करावयाची आहे। प्रदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल। मात्र या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यास सुरू असताना त्या विद्यार्थ्यास डॉक्टरेट पदवी PhD साठी शासन निर्णयात अंतर्भूत विषयात दर्जावाढ करण्याच्या संधी मिळाल्यास सदर विद्यार्थी याच योजनेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र असेल। त्यासाठी विद्यार्थ्यांची निवड समिती शासनास विधिवत अर्ज करून मान्यता घेणे बंधनकारक राहील। अशा प्रकरणात संबंधित शैक्षणिक संस्थेची जागतिक क्रमांकावर QS वर्ल्ड रँकिंग ही त्यावेळी लागू असलेल्या शासन निर्णयाच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे। मात्र अशा प्रकरणात विद्यार्थ्यास मिळणारा एकूण लाभाचा कालावधी त्यावेळी लागू असलेल्या शासन निर्णयाच्या मर्यादेत दिला जाईल। एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांना प्रदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल। त्यापेक्षा जास्त मुलांना प्रदेश शिष्यवृत्तीला लागू राहणार नाही। यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसेच प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल। एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील 2 पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात एकदा किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केल्यावर विद्यार्थ्यांच्या केवळ भविष्याच्या अनुषंगाने अधिक लाभ मिळू शकेल। या दृष्टीने त्या वर्षीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेच्या जागतिक क्रमांकावरील QS वर्ल्ड रँकिंग गुणवत्ता क्रमवारी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बनवावी। 2 किंवा अधिक विद्यार्थ्यांची विद्यापीठाची क्रमवारी समान असल्यास अशा प्रसंगी त्याच्या लगतच्या पदवी परीक्षेची गुणवत्ता लक्षात घ्यावी। कुटुंबाची उत्पन्नाची वार्षिक मर्यादा 8 लाख इतकी राहील असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे। आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रदेशी शिष्यवृत्ती योजनेकरिता विविध निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा QS वर्ल्ड रँकिंग मर्यादा शिथिल करून विद्यार्थ्यास प्रदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल। तथापि हा लाभ देताना उत्पन्नाची वार्षिक मर्यादा 8 लाखापासून जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत शिथिल करण्यात यावी। तसेच QS वर्ल्ड रँकिंगची मर्यादा 200 पासून पुढे चढत्या क्रमाने मंजूर पदे भरेपर्यंत देण्यात यावी। अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश शिष्यवृत्तीची फॉरेन स्कॉलरशिप विद्यार्थी संख्या 27 वरून 75 एवढी
करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णय पाहूया. शिष्यवृत्तीबाबत आपण नियमाबाबत संपूर्ण माहिती बघितलेली आहे. 25 जुलै 2024चा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णयाची आपण परदेशी शिष्यवृत्ती आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.